हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? तर आज आहे होळी आणि उद्या आहे रंगपंचमी आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर तेच माझा स्वयंपाक चाललाय आणि सण म्हणल्यावर पुरणपोळी तर हे असतेच, त्याच्याशिवाय भरून वाटत नाही सणाला. तर तेच मी पुरणाचा स्वयंपाक बनवते, म्हणजे बऱ्यापैकी झालाय स्वयंपाक. आता पुरण आत्ताच मी शिजवून घरटून ठेवले. आता फक्त पोळ्या बनवायचं आहे आणि चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू करूया. मस्त अशी इकडं कढी रेडी आहे, मसालेदार कढी आणि भात खूप टेस्टी लागते. आणि इकडं भात पण रेडी आहे. भात मी कुकरमध्ये लावला आहे. भात पण मस्त असा गरमागरम तयार आहे आणि पुरण पण तयार करून ठेवलं मी. आता बनवायचे फक्त गरमागरम पोळ्या आणि पुरणाला मी घरटून वगैरे ठेवलं इकडं. इथं पोळ्या करायला घेतली मी. मस्त अशा गरम गरम पोळ्या करणार आहे. आणि श्रेयाचा चाललाय बघा इथं आगावपणा. कॅमेरामध्ये बघून तिचं काय चाललं होतं की काहीतरी बोलत होती ती. मला माहीत सुद्धा नाही इकडं, म्हणजे कॅमेरा चालू होता, व्हिडिओ चालू होता आणि मला तिचा हा आगावपणा माहीतच नव्हता. एकदम लपायचं, मग पुन्हा कॅमेरात यायचं, असं बराच वेळ तिचं चालू होता. नंतर बघितले मी व्हिडिओमध्ये की हिची काय मस्ती चालली होती, आगावपणा श्रेयाचा. त्यातल्या त्यात अजून इकडं पीठ पण घेऊन खेळायचं होतं तिला. पुरणपोळी बनवायची होती, तिनं बनवली सुद्धा छोटीशी पोळी. आणि म्हणजे मी जसं बनवलं तिचं तसं तिचं असतंय की मलाही करायचं आहे मम्मा. तर आता इकडं मस्तपैकी पुरणपोळी होते. गुळाच्या पोळ्या बनवते मी. गुळाच्या पोळ्या खूप छान पण लागतात आणि सॉफ्ट पण होतात. तर आता पटापट पोळ्या करून घेते आणि जेवण पण करायचे. आता वाजलेत दुपारचे 3-3:30 वाजले. सकाळी नाश्ता वगैरे झाला होता आणि स्वयंपाक थोडासा वेळच लागतो. त्याच्यामुळं मग वेळ तर लागला नाही, पटापट झालं आहे सगळं. आता जेवण करायचं आहे. जेवण केल्याच्या नंतर मला तिकडं आईकडे सुद्धा जायचं आहे. आईनं मला तिकडे बोलवले. आता स्वयंपाक इथं केला आहे पण तिकडे जेवायला बोलवलं आहे. आता दुपारचं इथं जेवणार, तिकडं मग थोडंसं रात्री काहीतरी लाईट खाऊन येणार. तिकडे पुरणपोळीच बनवली आईकडे. आणि चला मग आता श्रेयासोबत आहे माझ्या, म्हणून पटपट माझ्या पोळ्या पण होऊन गेल्या आणि तिचंही चाललं आहे. मध्ये पीठ घेते, इथं पीठ घेऊन तिकडं हॉलमध्ये जाऊन तिथं करत होती ती. आणि इथं करू नको म्हणलं तर मग आता इथं सुरू झालं. इथं किचन ओट्यावरच तिला ते लाटणं पाहिजे होतं. तर आता लाटणं घेऊन ती पोळी बनवते. आणि मी जसं बनवलंय तसंच बनवली होती तिनं. पीठ घेऊन थोडंसं मध्ये पुरण भरून मग आता शेवटी स्वतःच ती लाटते. मी दाखवते तुम्हाला पोळी तिची. चला आता मस्तपैकी तर माझ्या पोळ्याही रेडी आहेत आणि स्वयंपाक पूर्ण रेडी आहे. रात्री तर स्वयंपाक करायची गरजच नाही. मस्त अशा पोळ्या इकडे रेडी आहेत. थंड झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने मी असं लावून ठेवलं एकावरती एक दुरडीमध्ये. तर आता इकडं पोळ्या पण रेडी आहेत. जेवण पण करायचं आहे आता, भूक पण लागली आहे. आणि इकडं श्रेयानं बनवलेली पोळी बघा, एकदम मस्त अशी पोळी बनवली आहे तिनं, मम्मानं जसं बनवली तशी. त्यानंतर आम्ही निघालो आईकडे. हां हां, पप्पी दे आईला. हां, आईला पप्पी दे. श्रेया पप्पी दे. हा, बाबाला इकडं बाबाला. पप्पी दे बाबाला. खा बरं, एक खा त्याच्यातलं खा. गोड आहे का बघ. मला किती बी ऊन लागला तर एक बत्ताशा खाल्लं तर ऊन उतरते. थंड होते.
यानंतर इथं आई घेतली मस्त असे भजे करायला आणि आम्ही आल्याच्या नंतरच गरम गरम बनवायला येते म्हणून ती करायची ठेवली होती. तर आधी पहिल्यांदा मी भजे खाल्ली, मग नंतर जेवण झालं. आणि इकडे चिल्लर पार्टी आली, बाहेर खेळत बसले होते ते. आतू आले म्हणलं की पळत आले ते. आणि चिल्लर पार्टीचा हट्ट होता की आतूला इथंच राहा घरी असं म्हणत होती ती, कारण की उद्या रंग खेळायचा आहे आणि इथंच थांबा तुम्ही असं म्हणत होत्या पुरी सगळ्या. तर चला इकडं मस्त जेवण करणार, जेवण करून मग निघायचं आहे. येते वेळी पुन्हा नंतर आम्हाला कलर पण घ्यायचा होता, पिचकारी घ्यायची होती श्रेयासाठी. तर मस्त असं जेवण झालं, थोड्या वेळा आम्ही बसलो. खेळ होता दवाखान्याचा कसलं हिना पेशंट बनलती हं तेव्हा मी डॉक्टर हं मग तू औषध दिली का? औषध दिली का? हा औषध इंजेक्शन दिलीस का तू? हा अंशुला तपासला. डॉक्टर कोण झालत? अंशुला काय झालत? अंशुला 3 दिवस आला उलट्या झाल्या त्या हो मग 3 दिवस ऍडमिट होता. हा इथं थांबा. 1 2 3 स्टार्ट म्हणल्यावर हा स्टार्ट. कलर आणलंय का? हा आणि पिचकारी तुला आणले का पिचकारी अंशू? होय डान्स चाललाय का? चला तर मग व्हिडिओला इथंच थांबूया. आता चिल्लर पार्टीची चालली आहे मस्ती, इकडे खेळतायत सगळेजण. जेवण वगैरे झाले, जेवणाच्या नंतर हे उड्या माराव्याच लागतात. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ, छानशा व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ हा होळीचा राहणार आहे, एकदम स्पेशल व्हिडिओ. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.